दिवस झाले या डब्यामध्ये मेथीची भाजी भरून ठेवलेली आहे, तशीची तशीच आहे। पालेभाज्या या डब्यामध्ये तशाच्या तशाच राहतात, अजिबात खराब होत नाही। आता मी मील प्लॅनिंगचा व्हिडिओ बनवला होता ना, त्यामध्ये भाज्या कशा स्टोअर कराव्यात ज्याने खराब होत नाही, तर त्या दिवशीची ही मेथीची भाजी आणून ठेवलेली आहे। आता हा व्हिडिओ लवकर पोस्ट करणं गरजेचं होतं, कारण की तो व्हिडिओ जर पोस्ट केला तर हा व्हिडिओला खूप जास्त लेट होऊन जाईल। म्हणून म्हटलं आधी हा व्हिडिओ पोस्ट करून घेते, त्यानंतर तो व्हिडिओ पोस्ट करेल। आणि त्या व्हिडिओला आता 4-5 दिवस झालेले आहेत, पण एडिट तर झालेला आहे, पण आधी हा व्हिडिओ पोस्ट करून दिला। म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवते। बघा भाजी अगदी तशीची तशी आहे। आत्ता मला आलू मेथीची भाजी टिफिनसाठी बनवायची होती ना, त्यामुळे आता थोडीशी भाजी काढली आणि अजूनही 2-3 दिवस ही भाजी तशीची तशी राहील। आणि बघा बटाटेसुद्धा मी कालच्या दिवशीच उकडून घेतलेले आहे आणि अजूनही तसेच आहे। बघा असे आपण मील प्लॅनिंग जर करून ठेवली तर आपली सकाळची कामं खूप जास्त सोपी होतात। तर मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, पण आता याच्यानंतर अजून एक दुसरा व्हिडिओ पोस्ट करेन अमावस्येच्या दिवशीचा। त्यानंतर ते 2 व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की हे 2 व्हिडिओ लवकर येणे जास्त गरजेचं आहे ना, त्यामुळे। चला आता इकडे सकाळी टिफिनची तयारी सुरू आहे। आलू मेथीची भाजी आणि पोळ्या बनवणार आहे। हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ। कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर आज इंट्रो न देता डायरेक्ट तुमच्यासोबत मी माहिती शेअर करायला लागली। तर चला सकाळची मस्त इकडे तयारी सुरू आहे आणि आज ना शिवरात्रीसुद्धा आहे। तर एकदाच टिफिन गेलं की मग निवांतपणा राहतो आणि मग जसा आपला ऑक्टोपस मोड ऑन होतो तसं पटापट आपण घरची कामं करायला सुरुवात करतो। माझं तर नेहमी तसंच होते, टिफिन जाईपर्यंत अगदी काही गडबड असते आणि मग एकदाचा टिफिन गेला की मग निवांत असते थोडीशी, पण तरीसुद्धा माझा ऑक्टोपस मोड जसा ऑन होऊन जातो तशी पटापट कामं आवरायला घेते। आता टिफिन गेलेला आहे, पटापट किचन आवरायचं आहे, भांडे घासायची आहेत आणि लादी पुसायची आहे आणि त्यानंतर मग मी देवपूजा करते। आणि आज शिवरात्रीसुद्धा आहे, काल अमावस्या आहे, कालपासून आज शिवरात्रीसुद्धा आहे आणि काल अमावस्या आहे, कालपासून श्रावण महिना सुरू होऊन जाणार आहे। शिवरात्री आहे तर मला पार्थिव शिवलिंगसुद्धा बनवायचं आहे, संध्याकाळी पूजा करायची आहे, खूप सारी कामं आहेत आज मला। तर चला काय काय होते तुमच्यासोबत शेअर करते। आता पटापट किचन आवरून घेते, भांडी सगळे वॉश एरियामध्ये ठेवून देते आणि मग नंतर किचन आवरून भांडे घासून घेते। कपडे तर आज काही नाही लावणार मशीनला, 2-3 फक्त निपवून टाकीन आणि कालच मशीन सुरू करीन आणि फटाफट झाडू मारून लादी पुसून घेते आणि नंतर देवपूजा करून घेते आणि मग दुसरीची कामं आहेत चला शेअर करते तुमच्यासोबत। चला तर मग खूप पार्थिव शिवलिंगचे पूजन करायचे आहे, ते पंडित प्रदीप मिश्रा करवतात ना संध्याकाळी ऑनलाईन आस्था चॅनलवरती, तर मी सुद्धा करत असते दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये। तर आज शिवरात्री आहे तर आज करवणार आहे संध्याकाळी, तर मला सुद्धा त्याची पूजन करायची आहे। त्यासाठी भरपूर कामं आज मला करायची आहे, खूप बिझी दिवस जाणार आहे आजचा। तर चला जास्त बडबड न करता कामाला सुरुवात करूया। सकाळची सगळीच कामं अजून बाकी आहे। तर ज्या दिवशी शिवरात्री होती ना, म्हणजे की 11 तारीखची शिवरात्री होती, तर त्याच दिवशीचा हा व्लॉग मी शूट केलेला आहे। तर त्या दिवशी तसा तर आपला श्रावण महिना अजून काही सुरू झालेला नाही आहे, पण जे मारवाडी लोक असतात किंवा UP बिहारचे जे लोक असतात ना, त्यांचा श्रावण महिना पौर्णिमेपासूनच सुरू होऊन जातो। त्यामुळे ही जी शिवरात्री येते ती त्या लोकांची श्रावण महिन्यातली शिवरात्री असते। आणि मग पार्थिव शिवलिंगचं निर्माण करणं तर किती चांगलं आहे हे तर कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल। रोज जरी केलं तर चांगलंच आहे, पण नाही तरी रोज करायला वेळ मिळाला तर शिवरात्रीच्या दिवशी म्हणा किंवा श्रावण सोमवारी म्हणा, पार्थिव शिवलिंग बनवून आपण त्याची पूजा करायला पाहिजे। खूप चांगलं असते ते, घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते नेहमी। त्यामुळे जे पंडित प्रदीप मिश्रा कथा वाचतात ना, कदाचित सगळ्यांनीच आता ती कथा ऐकलीच असेल। सगळेच जण त्यांची कथा ऐकतात आणि जसं जसं ते सांगतात तसे तसे उपायसुद्धा करतात। मी सुद्धा काही करत असते। तर आज ना संध्याकाळी 7 वाजता ते ऑनलाईन पूजन करवणार आहेत आस्था चॅनलवरती। तर सगळेच जण हे पूजन करत असतात, मी सुद्धा दरवर्षी करते। हे पार्थिव शिवलिंगचं पूजन खूप चांगलं असते, हे केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी तर नांदतेच।
शिवाय आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडत नाही आणि आपल्या घरातली सगळी नेगेटिव्हिटी दूर होऊन जाते. तर मी तर यामध्ये विश्वास करते, कुणी करो किंवा नको करो, कारण की मला याचा चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे चला आता सकाळची पटापट कामं आवरून घेते आणि त्यानंतर देवपूजासुद्धा करायची आहे. आणि आज मला पार्थिव शिवलिंगचं निर्माणसुद्धा करायचं आहे. सगळी पूजेची सुद्धा तयारी करायची आहे आणि ह्या पूजेमध्ये खूप सारं साहित्य लागते आहे ना. तर मला ना एक कलांजली पैठणी घ्यायची होती आणि मिशोवर आता जेव्हा सेल सुरू होता ना तेव्हा मग मला ही खूप कमी प्राईसमध्ये दिसत होती. तशी कलांजली पैठणी 900, 1000, 1100, 1200 रुपयाला भेटते, पण ही अगदी 700 रुपयाला सेलमध्ये मला मिशोवरती मिळाली आहे. तर त्यासाठी मग मी मागवली, कारण की मला मागवायचीच होती एक कलांजली पैठणी. तर मिशोवरून मी ही मागवली आहे आणि क्वालिटी खूपच छान आलेली आहे आणि याचा कलरही इतका मस्त आहे. मी 2 मागवले आहेत, कारण की दोन्हीतून मला चूज करायची होती की कुठली घेऊ कुठली नाही. तर हा कलर मला खूप जास्त आवडला आहे, म्हणजे धूपछाव कलर आहे, ब्लूसुद्धा आणि जांभळीसुद्धा. इतका मस्त दिसतो आहे बघा, उन्हामध्ये तर अजून जास्त शाईन करेल आणि क्वालिटी याची खूपच छान आहे. तर ही तर मी ठेवून घेणार आहे हरतालिकासाठी. मस्त कलर आहे याचा, ब्लू आणि जांभळी असं 2 टोनचा आहे. याचं असं 2 टोनमध्ये आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा खूप छान आलेला आहे, मस्त आहे हा कलर. तर ही मी माझ्यासाठी ठेवून घेणार आहे. आणि दुसरा एक कलर मी ब्लू मागवला होता बघा, हा कलर मागवला होता, पण हा मला एवढा काही जास्त आवडला नाही. याचा ब्लाऊज असा आहे, याचा ब्लाऊज असं ग्रीन आहे, ग्रीन आणि ब्लू, पण मला एवढं नाही आवडला हा कलर. हा सिंगलच कलर आहे, धूपछाव कलर काही दिसत नाही या, आणि याची क्वालिटी पण एवढी काही चांगली नाही आहे. असा पदर आहे. ही तर मी रिटर्न करणार आहे, पण ही मी ठेवून घेणार आहे. ही मला खूप जास्त आवडली आहे, क्वालिटी खूप मस्त आहे. आणि आता जर बघायला गेलं तर 810 किंवा 850ची आहे याची प्राईस, आणि सेलमध्ये जर घेतली तर अगदी 695 की 96ला मला पडलेली आहे. तर क्वालिटीच्या मानाने एवढ्या प्राईसमध्ये तर खूप चांगली आहे. आणि आता पुन्हा 16 ऑगस्टला सेल सुरू होणार आहे रक्षाबंधनचा मिशोवरती, तर तेव्हासुद्धा याची प्राईस कमी होऊन जाईल आणि खूप लवकर ह्या साड्या आउट ऑफ स्टॉक होऊन जातात. तर मी आधीच रिमाइंड करून ठेवली होती, बघितली तेव्हा कुठे जाऊन मला ही भेटली आहे, नाहीतर इतक्या लवकर ही आउट ऑफ स्टॉक होते. अशा 2 साड्यांची मी खरेदी केलेली आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर मला कमेंट करा, लिंक देईन मी. खूपच मस्त आहे ही, तरी मी ठेवून घेणार आहे. त्याची घडी करते पटापट. ठुशी नेकलेस बघा, इतका छान आहे, इतकी सुंदर याची क्वालिटी आहे आणि खूप स्वस्त आहे, खूप कमी प्राईस आहे याची. याच्यासोबत इयरिंग्स नाही आहेत, फक्त नेकलेस आहे, पण साडीवरती जर घातला इतका छान दिसेल. याच्यावरती लॉंग असं मंगळसूत्र असलं की असा चोकरसारखा ठुशी नेकलेस आहे ना, इतकं मस्त दिसेल. महाराष्ट्रीयन लुक जर केला तर हिरव्या बांगड्या, साडी, लॉंग मंगळसूत्र आणि हा ठुशी नेकलेस स्पेशली आणि झुमके, इतकं मस्त लुक येईल. स्पेशली खूपच मस्त आहे, मला खूप जास्त आवडला आहे. असं वाटत पण नाही आहे की रिटर्न करूया, पण खूप जास्त नेकलेस झाले आहे, मग ते एवढे सगळे ठेवून ही काय करायचे. तर तसे हॉल व्हिडिओसाठी मी 2-3 मागवले होते, पण हा स्पेशली मला खूप जास्त आवडला आहे. दुसरा एक असा होता बघा, तर असे दागिने आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. इकडे अशी महालक्ष्मीची मूर्ती बनलेली आहे आणि असे घुंगरू आहेत, खूपच छान मस्त आहे याची सुद्धा डिझाईन, आणि सगळेच खूप कमी प्राईसमध्ये आहेत. आणि बघा झुमके आहेत आणि इकडे सुद्धा महालक्ष्मीची मूर्ती दिलेली आहे आणि खूप कमी प्राईसमध्ये आहे हा पण. स्पेशली मला हा खूप जास्त आवडला, हा पण छान आहे.
आणि खूपच कमी आहेत प्राईसमध्ये. आता इंस्टाग्रामवरती दुसरं माझं पेज आहे, त्याच्यावरती मी हॉल व्हिडिओ शूट करत असते ना, त्यासाठी काही प्रोडक्ट मागवले होते. कलांजली पैठणीच्या 2 साड्या होत्या आणि काही नेकलेस सेट होते. तर त्यामधली एक साडी तर मी माझ्यासाठी ठेवून घेणार आहे आणि स्पेशली ती मी माझ्यासाठीच मागवली होती. तर खरं तर मला ब्लू कलरची घ्यायची होती, पण ब्लू कलर मला अजिबातच आवडला नाही. त्यामध्ये जास्त काही शाईन नव्हती. त्यासाठी मग जो दुसरा कलर होता, जांभळा आणि पर्पल कलर सारखा जो होता, तो 2 टोनमध्ये होता. तर ती मी माझ्यासाठी ठेवून घेणार आहे. आणि नेकलेस सेट तर मी सगळेच रिटर्न करून दिले, पण खूप छान क्वालिटी होती नेकलेस सेटची सुद्धा. आणि 200-250च्या प्राईसमध्येच आहे सगळे नेकलेस सेट. तर पटापट सगळे हॉल व्हिडिओ शूट करून घेतले आणि आता मी पार्थिव शिवलिंग बनवायला बसले आहे. तसं तर 3 वर्ष झाले मी बनवत आहे, पण अजूनसुद्धा मला काही परफेक्ट पार्थिव शिवलिंग बनवता आलंच नाही आहे. पण जसं मला येते ना तसं मी बनवत असते. आणि देवाने आपल्याला बनवलेलं आहे, पण आपण देवाला कधीच घडवू शकत नाही, ते शक्यच होऊ शकत नाही. म्हणून जसं येते तसंच मी बनवते. सगळी तयारी मी आता करून ठेवली आहे. फक्त फुलं मी फ्रीजमध्येच राहू दिले आहे, कारण की मग ते कोमेजून जातील ना. त्यामुळे फुलं, बेलपत्र, शमीपत्र ते सगळं अजून मी फ्रीजमध्येच ठेवलं. आता फक्त 5 फळं आणायचे आणि मिठाई आणायचे, ते मी आता संध्याकाळी जाऊन घेऊन येईन. बाकीचे सगळं मी काढून ठेवलं आहे ताटामध्ये, दाखवते तुम्हाला. आणि आता दुपारचे 3 वाजले. आता थोडा वेळ आराम करते आणि नंतर संध्याकाळी बाजारात जाऊन मग पूजाची तयारी करेन. तर सगळी तयारी माझी झालेली आहे. आणि खरं तर ह्या पूजेसाठी ना छोटं भरपूर साहित्य लागत असते. मग छोट्या वाट्यांमध्ये म्हणा किंवा छोटं असं साईडवरती काढून ठेवावं लागते. पूर्ण एक लिस्टच दिलेली असते त्यांनी काय काय साहित्य लागते म्हणून. ते सगळं साहित्य आणून एकत्र ठेवावं लागते, कारण की मग संध्याकाळी खूप जास्त घाई गडबड होते. आणि मग फळं आणि मिठाई आणायची होती, ती मी बाजारात जाऊन घेऊन आली होती. आणि मग 7 वाजता कथा सुरू झाली आणि लगेच मग मी पूजन करायला बसली. तसं तर 7 वाजता आता घरी कोणी येतच नाही, 7:30-8 वाजता येतात. त्यामुळे मग मी एकटीच बसलेली होती पूजा करण्यासाठी. आणि नंतर मग जेव्हा सगळे आले तेव्हा सगळे आम्ही आरती करायला लागले. आरती झाली तेव्हाच सगळे आले होते, त्यामुळे मग कोणीच पूजेसाठी नसते आणि मग आल्यावरच सगळे जॉईन होतात. तर चला मस्त अशी पूजा करून घेते. आणि कदाचित माझ्यासारखी तुमच्याही घरामध्ये ही पूजा झालीच असेल, मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता जर रविवारच्या दिवशी ही पूजा असती तर सगळेच घरी असतात, पण एरवी मग मध्ये आली की मग कुणीच घरी भेटत नाही. फक्त आरतीच्या वेळेपर्यंत येतात, मग तेव्हाच मग सगळे जॉईन होतात. मग मिस्टरही आले होते, मग हातपाय धुवून त्यांनीसुद्धा आरती केली आणि थोडीशी पूजा बाकी होती तर पूजा करून घेतली. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.